वळतोय पुढच्या बातमीकडे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चा सुरू झाल्या. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू विचार. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हाऊसपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो